एक प्रश्न आज संपूर्ण जगाला पडतोय आणि ती जर सुसंस्कारित झाली नसेल, अपवादात्मक आहे, सगळ्याच काही झाल्या नाही तशातला भाग नाही, पण आम्ही तेव्हाच म्हणतो सुसंस्कारित झाल्या ज्यावेळेला सगळ्या महिला आमच्या त्या श्रेणीमध्ये बसतील. बिलो पॉवर्टी लाईन माहिती आहे ना, बीपीएल एपीएल हे सगळं आम्हाला माहिती आहे, तर त्या श्रेणीमध्ये आम्ही तेव्हाच बसू. मा सावित्रीने आम्हाला शिकावं यासाठी जो काही अट्टहास केला, तिच्या कार्यकाळात शेणाचे, मातीचे, कुचक्या अंड्यांचे, टोमॅटोंचा तो मारा सगळा सहन केला. तो करण्याचा उद्देश हा नव्हता की नवरात्रीमध्ये आमच्या महिलांनी 9 रंगाच्या साड्या नेसाव्या, साड्या नेसावा हा अट्टहास होताच, तो आजही आहे. किती फॅशन केली तरी साडी मात्र घातली पाहिजे, परंतु 9 रंगाच्या नवरात्रीला घातल्या पाहिजे यासाठी मान्य नाही आम्हाला शिकवलं. पण जेव्हा नवरात्रीमध्ये ती कलर लिस्ट आम्ही आमच्या या डबऱ्यावरून पाहतोच बाई, नवरात्र जवळ यायच्या आधी बघतोय कोणते कोणते कलर आलेत ते, आणि मग त्या कलर मध्ये एक येतो वेळा राखाडी. सगळ्या रंगाच्या साड्या माझ्याकडे आहेत पण राखाडी काही माझ्याकडे नाही. आता या वेळेला ती साडी घेते बाई, दरवर्षी हा कलर मला त्रास देतोय, आणि मग आम्ही ती राखाडी रंगाची साडी घेतो. म्हणजे मग तुम्हाला सांगायच्या ज्या गोष्टी आहेत ती मी एवढ्यासाठी सांगते, पण आज या कार्यक्रमाला गर्दी नसली तरी महिलांच्या सन्मानार्थ जिच्या मनात अभिमान आहे अशा दर्दी मंडळींचा हा मेळावा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून एक एक महिला लाख मोलाची आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी जे म्हणे त्यातलं जे पटेल ते तुम्ही घरी घेऊन जा, आणि जे पटणार नाही ते इथे स्वाहा म्हणा, की जे परत कुठे बाहेर जाणार नाही. 5-6 गोष्टी, सप्तपदी असते ना, सप्तपदीला आपल्याकडे फार महत्व आहे. 16 संस्कार जे माणसाच्या आयुष्यामध्ये आहेत, त्या 16 संस्कारापैकी एक असलेली ती सप्तपदी. काही आकड्यांना महत्व आहे, आमच्याकडे 7ला महत्व आहे, 11ला महत्व आहे, 13ला महत्व आहे, असं आपल्या मानतो आपण, तशी सप्तपदी. आणि म्हणून स्त्री हा शब्द ज्या वेळेला उच्चारतो त्यावेळेला स चा पहिला उच्चार येतो, आणि म्हणून स च्या माध्यमातून ती सप्तपदी सांगायचा तुम्हाला मी प्रयत्न करते. तुम्हाला आवडलं तर नक्की दाद द्या. जसं मगाशी म्हटलं, आवडलं ते घेऊन जा, न आवडलेलं सोडून जा. मैत्रिणींनो, त्या स च्या सप्तपदी मधला पहिला जो भाग आहे ना, ती आहे संस्कृती. महिलांनी संस्कृती पुढे न्यावी हा जगाचा अट्टहास आहे. केवळ आम्ही मंचावर बसलेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला भाषण देतो किंवा आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो म्हणून नव्हे. जगाचा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वाहकाचा आहे, हे आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या बसवंत मॅडमनी सांगितले. कारण स्त्री एवढी दुसरी कोणतीही वाहक जगामध्ये नाही. जी वाहकाची क्षमता स्त्रीमध्ये आहे ती कुणामध्येही नाही. आणि म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला जी गोष्ट सांगायची असते ना, एखादीच्या कानात बोलतो आणि तिला म्हणतो, बाई ग तुला सांगितलंय, कुणाला सांगू नको बरं. आणि हे करता करता जिकडे पोचवायचं असतं ना, तिथपर्यंत आपोआप ते पोचतं, कारण महिला सगळ्यात चांगली वाहक आहे. बरोबर आहे. मग संस्कृतीचा विषय ज्या वेळेला येतो, त्या संस्कृतीमध्ये मला आठवतात आमचे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद कोण हा प्रश्न कृपया कोणी विचारू नका, किंवा भविष्यातल्या पिढीनेही विचारू नये, म्हणून आपल्या मुलांना मुलींना शिक्षित करा त्या दृष्टिकोनातून. स्वामी विवेकानंद आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केवळ भारतात नव्हे पाश्चिमात्य देशातही गेले. त्याची फळे आपल्याला आज पाहायला मिळतात की ज्ञानदेवांनी जे म्हटलं होतं की हे विश्वची माझे घर, केवळ भारतापुरता महाराष्ट्रापुरता आम्ही मर्यादित नाही आहोत. आमची संस्कृती जगाला मार्गदर्शन करणारी संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या जगाच्या कोणत्याही इतर संस्कृतीमध्ये नाही, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे सांगण्यासाठी ज्या वेळेला स्वामी विवेकानंद पाश्चिमात्य देशात गेले आणि चांगलं काम करायला लागलं की टवाळक्या करणारे बरेच आम्हाला सापडतात, ज्यांना आम्ही डोंकावरे म्हणतो, नाही का. चांगल्या काम करणाऱ्या महिला, वेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाणाऱ्या महिला किंवा पुरुष मंडळी सुद्धा बऱ्याच वेळेला पाठी खेचण्याचे प्रयत्न होतात. पण आम्ही मात्र एक ठामपणे घडून ठेवलंय, कुणी किती चांगल्या एवढ्या तरी एकमेकाचे हात घट्ट धरल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि आमच्या बरोबर आमच्या समाजालाही आम्ही पुढे घेऊन जाणार. समाज म्हणजे आमच्या अवतीभवतीची सगळी मंडळी. गंमत अशी आहे,
स्वामी विवेकानंद गेल्यानंतर एका गोऱ्या माणसाने स्वामींना म्हटलं की खूप तुम्ही हिंदू संस्कृतीचे गोडवे गाता हो, आमची संस्कृती अशी, आमची संस्कृती तशी, खूप खूप ऐकलंय, पण खरं सांगू का, म्हणजे मी खरं बोलतोय म्हणून सांगतोय बरं, मला काही तुमच्या भारतातल्या महिला आवडत नाही. घसरला कुठे? महिलांवर. तुमच्या भारतातल्या महिला मला आवडत नाही. स्वामीजींना राग आला, पण ते स्वामी होते म्हणून त्यांनी तो राग प्रदर्शित केला नाही. स्वामी त्या माणसाला प्रतिप्रश्न करत उच्चारले की महिला आवडत नाहीत का बरं? बघा, एका प्रश्नाला उत्तर देताना स्वामींनी दुसरा प्रश्न विचारला, का बरं आवडत नाहीत महिला? हा प्रश्न ऐकल्यावर त्यांनी सांगितलं की तुमच्या भारतातल्या महिला भुरसटलेल्या विचारांच्या आहेत, बॅकवर्ड, यांचे विचार खूप ऑर्थोडॉक्स आहेत, अशा पद्धतीच्या आहेत. मग स्वामींनी परत तिसरा प्रश्न केला. चलाखी किती आहे बघा, आम्हाला एक प्रश्न विचारला की आम्ही हो आणि नाही मध्ये उत्तर देऊन लगेच मोकळे होतो, पण जर आम्हाला त्या माणसाला समर्पक उत्तर द्यायचं असेल तर त्या प्रश्नाचा गाभा समजून घेतला पाहिजे, हे स्वामींना चांगलं माहिती होतं. विवेकानंदांनी त्याला प्रश्न विचारला, माझ्या भारतातल्या महिला बुरसटलेल्या विचाराच्या आहेत असं तुम्हाला का वाटतं सद्गृस्त, तेवढं मला सांगा. आणि त्यांनी मग जे उत्तर दिलं ना, ते आजच्या महिलांसाठी हास्यास्पद आहेच. त्यांनी सांगितलं की बाकी सगळं ठीक आहे, पण तुमच्या भारतातल्या महिला मोकळ्या स्वभावाच्या नाहीत, कारण ज्या वेळेला त्यांना ग्रीट करायला आम्ही जातो तेव्हा त्या शेक हँड करत नाहीत, शेक हँड करत नाहीत, म्हणून त्या बुरसटलेल्या विचाराच्या आहेत. स्वामींना मर्म समजलं आणि विवेकानंदांनी त्याला छान उत्तर दिलं. मैत्रिणींनो, ते उत्तर ऐका आणि जिकडे जिकडे पोहोचवता येईल ना तिकडे तिकडे पोहोचवा. स्वामीजी काय म्हणाले, अच्छा, म्हणजे आमच्या भारतातल्या महिला तुम्हाला सेकंड करत नाही म्हणून तुम्हाला त्या बुरसटलेल्या विचारांच्या वाटतात, म्हणून तुम्हाला त्या आवडत नाहीत, इथपर्यंत मला समजलं. पण सद्गृहस्था, मला असं वाटतं की तुमच्या देशाचा कारभार एक महिला चालवते. काय सांगितलं? तुमच्या देशाचा कारभार एक महिला चालवते. एवढं म्हटल्यानंतर तो गोरा लगेच लालबुंद रागाने झाला. तो म्हणाला स्वामीजींना, अहो तिला महिला काय म्हणता, ती राणी आहे, ती महाराणी आहे, महाराणी म्हणून उल्लेख करा. आमच्या देशाचा कारभार कुणी महिला नाही, ती राणी महाराणी साम्राज्ञी चालवते. आणि मग स्वामींनी दुसरा प्रश्न त्याला विचारला की ठीक आहे, तुम्ही रागावू नका, मला प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय, पण माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्या राणीच्या दरबारामध्ये, राजदरबारामध्ये अनेक प्रश्न घेऊन अनेक प्रकारची माणसं येत असतील, हो येतात ना म्हणे. राणीचं कामच आहे ते सगळ्या प्रजेचं जे जे काही काम आहे, अडलेलं आहे, नडलेलं आहे, शंका कुशंका अडचणी सोडवणे राणीचं काम आहे. म्हणून आमच्या महाराणी राज दरबारात बसतात आणि सगळ्यांची कामं सोडवण्याचा प्रयत्न करतात. मग तुमच्या राणी आलेल्या प्रत्येक माणसाला शेक हँड करत असतील ना तुमच्या संस्कृतीप्रमाणे. परत तो खवळला, लाले लाल झालेला तो आणखीन कडक लाल झाला. आणि तो म्हणाला की विवेकानंद, काय म्हणताय तुम्ही? त्या राणी आहे, त्या महाराणी आहे, त्या साम्राज्ञी आहे, त्या ऐरादैराला हात मिळवत नाही. आणि तोच धागा पकडून स्वामी विवेकानंद म्हणाले, तुमच्या देशामध्ये एक राणी आहे, माझ्या भारतातल्या प्रत्येक घराघरामध्ये एक एक महाराणी जन्माला आले आणि म्हणूनच ती कोणालाही शेक हँड करायला जात नाही. ही आमची संस्कृती आहे. आज शेक हँड करणं, अपवित्र न करणं, ग्रीट न करणं, याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. मला हे म्हणायचंय की आमची संस्कृती किती थोड आहे आणि तिच्याबद्दलचा अभिमान आपण बाळगायला हवा. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला सगळ्यांना माहिती की आज परदेशातली अनेक मंडळी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात. याचं कारण काय आहे? भारतीय संस्कृतीसारखी दुसरी कोणतीही संस्कृती जगाच्या पाठीवर नाहीये. जे काही देवाणघेवाण आहे, जे काही चांगलं आहे, ती समर्पण करण्याची वृत्ती आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही बघताय आम्ही फॉरेनर लोकांचे कपडे घालतो आणि फॉरेनर लोक आजकाल साड्या घालून फिरवतायत. हे पाहिलंय का तुम्ही? पाहिलंय. अगदी वारी असते ना, त्या वारीमध्ये ज्ञानेश्वरी डोक्यावर घेत घेत नाचत मिळवत ही मंडळी जातात आणि मग आमच्या सारख्यांना प्रश्न पडतो, बाई ग, त्या वारीमध्ये ज्ञानेश्वरी डोक्यावर घ्यायची, मी कशी दिसेन, नाही का? हे प्रश्न आम्हाला पडतात. संस्कृती
सगळ्यात महत्वाची आहे, पण ती एका दिवसात घडत नाही. अनेक लोकांच्या मनात एक समान विचार येतो. हा समान विचार त्या समाजातली अनेक लोक कार्य कर्तृत्वामध्ये बिंबवतात आणि त्याचं प्रतिबिंब ज्या वेळेला उठतं त्यावेळेला तयार होते ती संस्कृती. ही संस्कृती तयार होण्याला 1000-2000 त्यापेक्षाही जास्त काळ लागतो. धीर धरा. भारताची संस्कृती जी जगभर लोकप्रिय आहे, भविष्यात या संस्कृतीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी जी काही आचारसंहिता आहे ती आचारसंहिता आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे. दुसरं आहे संस्कार. मी आधी कशाबद्दल बोलले? उत्तर देत चला, मला एकटीलाच बोलायचं नाहीये. आणि सर तुम्ही असं म्हणालात ना की जी उत्तरं देणार आहेत त्यांनाच काहीतरी पारितोषिक वगैरे पुढे. संस्कार. संस्कार एका दिवसामध्ये होतो का हो? नाही. पण संस्कार व्हायला संस्कृती एवढा वेळ लागत नाही. संस्कार होण्यासाठीचा पहिला पाया आहे अनुकरण. तुम्हाला माहिती आहे, आपण ज्या वेळेला शाळेत होतो ना त्यावेळेला शाळेतल्या बाईंनी त्यांचा पदर इकडनं असा फिरवला ना की त्या पदराबरोबर आम्ही पण डोलायचो. बाईंनी शाळेमध्ये फळ्यावर लिहायला लावलं ना की त्या लिहिण्याबरोबर आणि त्या पाठीवर मारणाऱ्या छडी बरोबर आम्ही सुद्धा घरी जाऊन तो खेळ खेळायचो. कुणी समोर मुलं असो नसो दगड बसवून काठी घेऊन, कळत नाही का तुला गधऱ्या, हे समजलं पाहिजे म्हणून ऋतुपुटूची शिक्षणाची शाळा आमची त्या वर्गामध्ये घरामध्ये भरायची. अनुकरण हा संस्काराचा पहिला पाया. त्यामुळे तुम्ही जे करणार ती पुढची पिढी करणार आहे हे विसरता कामा नये. आज आया आमच्या खूप शिकल्यात. आईचं अनेक वचन केलंय मी. आया आमच्या आया आज खूप शिकल्यात, खूप प्रगत झाल्यात, खूप पुढे चालल्यात. वैचारिक दृष्टिकोनातूनही त्या प्रगल्भ होत आहेत आणि याबद्दल आम्हाला अतिव आनंद आहे. कारण समाजाला पुढे नेण्यासाठी जी धग आहे ना, जो श्वास आहे, जो विश्वास आहे, तो आईच्या माध्यमातूनच पुढे जातो. आई शिवाय दुसरा कोणताही गुरु जगामध्ये आहे असं मी मानत नाही. त्या स्तरावरचा पहिला गुरु आमची आई. आणि मग या माध्यमातून आम्ही जर पुढे जात असू तर एका शायराच्या 4 ओळी मला आठवतात आणि जिकडे जिकडे मी जाते ना त्या ठिकाणी या 4 ओळी सांगितल्याशिवाय मला थांबावं असं वाटत नाही. तो शायर म्हणतो, पहले भी आधे नंगे थे. काय म्हणतो शायर? पहले भी आधे नंगे थे. कधी? पहिले म्हणजे कधी? कधी सांगा? अश्मयुगीन काळात, ज्या वेळेला कपड्यांचा शोध लागलेला नव्हता, वस्त्र काय हे माहिती नव्हतं. मग लज्जा रक्षणासाठी माणूस काय करायचा? झाडांची पानं, झाडांच्या साली, आणि त्याला काय नाव आहे? वंकल. व्हेरी गुड. वंकल वापरायचा, बरोबर ना, आणि लज्जा रक्षण करायचा. तो हिंदी शायर म्हणतो, पहले भी आधे नंगे थे कपड़ों की अभाव से. पुढचं फार खतरनाक म्हणतो तो, आज भी आधे नंगे है. आता मला सांगा मैत्रिणींनो, इथे आपण पाहूयाच नको, मी इथेच बघते. आज भी आधे नंगे आहे. अहो आज कपाट उघडलं ना की बदा 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 ड्रेसेस आणि कपडे आमचे खाली पडतात, नाही का? कोणती घालावी हा प्रश्न येतो. बऱ्याच वेळेला दिवाळीला उघडलं कपाट की असं वाटतं यातली सगळ्या साड्या जुन्या झाल्यात, नवीन साडी घ्यावी लागेल, दिवाळी येते. आणि तेच कपाट ज्या वेळेला आम्ही होळीला उघडतो ना त्यावेळे होळीला कोणती साडी मागवावी, कारण सगळ्या साड्या आमच्या नव्या आहेत. हा आम्हाला प्रश्न पडतोय ना? तुम्हाला हसताय म्हणजे पडतोय. ह्या आमची मानसिकता आहे. म्हणून मनावरती ताबा असणं सगळ्यात महत्वाचं. तो शायर म्हणतो, पहले भी आधे नंगे थे कपड़ों की अभाव से, आज भी आधे नंगे हैं फैशन की प्रभाव से. तेव्हा ठीक होतं, कपडे नव्हतेच हो मिळत. आता कपडे मिळाले तर ते कपडे कसे होतील याच्या पाठीमागे आम्ही लागलो, बरोबर ना? आणि मग एखादं घातलं आणि कोणी हसलं की म्हणतो, अगं शिंप्याची चूक आहे ग, मला असं काही करायचं नव्हतं. पण ज्या वेळेला समाजामध्ये महिला चालते, बोलते, वागते, वावरते त्यावेळेला आपल्याला वाटतं आपल्याला कुणी बघत नाही. समाजाचे 1000 लाखो डोळे आपल्याकडे बघत असतात आणि मग जे स्त्रियांवरती अत्याचार होतात, एखादा अश्लील प्रकार घडतो आणि मग कॅन्डल मार्च घेऊन आम्ही जो मोर्चा काढतो त्यापेक्षा स्त्रीने
आपलं चालणं, आपलं वागणं, आपलं बोलणं आणि त्या स्त्रीने आपल्या घरातल्या मुलांना संस्कार देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्या घरातली मुलगी तिला आईला न पटणारे कपडे घालून घराच्या बाहेर जाण्याचा अट्टाहास करते, त्यावेळेला त्या मुलीला पहिली सणसण चपराक तिच्या गालावर घरातल्या मातेनं द्यायची आहे. तरच समाजामध्ये होणारे हे वाईट प्रकार थांबवतील. तुम्ही लोकांच्या नजरा थांबवू शकत नाही. त्यासाठी आपण कसं वागावं, आपण कसं, मी फॅशनच्या विरोधात नाही, ती केलीच पाहिजे, पण ती समाजमान्य आहे का त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून तुम्हाला हा मुद्दा दिला. तो मुद्दा होता संस्कारांचा. जसं पेरावं तसं उगवतं, बरोबर ना, आणि तीच रीत पुढे चालते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हाच आहे संस्कार. पण आजकाल काय झालंय, आम्ही झाड लावतो टोमॅटोचं, बी कसं लावतोय टोमॅटोचं, झाड येतं वांग्याचं आणि त्याला फळं येतात दुधी भोपळ्याची. एवढी गिचमीट करून टाकले ना या आमच्या या डबड्यामुळे. अवांतर ज्ञान, अर्धवट ज्ञान एवढ्या प्रकारचं लोकांना खुलं झालंय की आमची बाई पण सकाळी ज्या वेळेला उठते ना, सांगू ना, सकाळी ज्या वेळेला उठते त्यावेळेला डोळे उघडायच्या आधी चाचपडतो, गेला कुठे तो नवरा नव्हे, तो गेला तरी चालेल पण हे डबडं मात्र माझ्या हाताशी असलं पाहिजे. कारण बाई हे बघितलं आणि वर खाली स्क्रोल केलं नाही तर जग चालणार नाही ना. एवढा मोठा अहम गंड आमच्या महिलांना आहे. मैत्रिणींनो, हे जेवढं चांगलं आहे ना तेवढंच वाईट आहे. संस्कार ज्या वेळेला मी म्हणते ताई, मी आज समाजात राज्यात फिरत असताना अनेक लहान मुलं महिला घेऊन येतात कार्यक्रमाला आणि गंमत अशी आहे की त्याला भूक लागली ना की आई सरळ मोबाईल त्याच्या हातात देते. आणि त्यामुळे आजकालची मुलं, तुम्ही लक्षात आलं असेल, तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी नातेवाईकांमध्ये बघत असाल, ज्या वेळेला लहान मुलाला भूक लागलेली असते त्याच्या समोर जेवण नेऊन ठेवलं तरी जोपर्यंत मोबाईलवर कार्टून सुरू होत नाही तोपर्यंत लेकरू जेवत नाही. हे चांगलं आहे की वाईट आहे? म्हणजे करायला हवं की नको करायला हवं सगळं समजतं आम्हाला, कळतं, पण वळत मात्र काही नाही. एकदा उपाशी राहू दे लेकराला, नका देऊ जेवायला. एकदा उपाशी राहून कुणी मरत नाही, पण ही सवय जी आहे ना, हा संस्कार आहे ना, जो चुकीचा गेलाय तो चुकीचा संस्कार गेला पाहिजे. गर्भात असताना ताईंनी खूप छान सांगितलं, गर्भात असताना ते संस्कार. गर्भात असताना तर आम्ही 4 महिने होत नाही तर हल्ली बेड रेस्ट असते, होय नाही. 9 बाळंतपणा केलेली आमच्या महिला आज 2 बाळंतपणामध्ये थकतात बिचारा. नको, बंद झालं हे आता, याच्या पुढे नाही. आणि ते आहे ना एकच, बघा आता तर 1 वेळ आलाय आकडा. म्हणजे हे करताना मला हे म्हणायचं की हे सगळं करत असताना आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देणार आहोत की नाही, त्यांची हेळसांड थांबवणार आहोत की नाही, ही गोष्ट वाईट आहे बाळा ही करू नकोस हे त्याला सांगणार आहोत की नाही. कारण जोपर्यंत ही गोष्ट वाईट आहे तोपर्यंत त्याला जे माहिती पडली नाही तो ते करत राहणार. आमच्याकडे गंमत काय होते की लास्ट टोकाला गेले ना की मग आम्ही त्याला सुधरवायला जातो. त्यापेक्षा जेव्हा निदर्शनास येईल त्यावेळेला आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना सांभाळणं आपलं कर्तव्य आहे आणि हे काम मातेचं आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की हे सगळं का संस्कार आणि संस्कृतीबद्दल मी महिलांना तुमच्याशीच का बोलते, त्याचं कारण असं आहे की जग कितीही पुढे गेलं तरी जगाला एक शोध लावता आला नाही, बरोबर ना. तो शोध कोणता आहे की पुरुषाच्या पोटातून अपत्य प्राप्ती. पण मॅडम आय एम डॅम शुअर अबाउट दॅट की जरी भविष्यात हा शोध लागला तरी कुणीही पुरुष अपत्य प्राप्तीसाठी धजावणार नाही. कारण जी सहनशीलता त्यासाठीची आहे ती निसर्गाने किंवा तुम्ही म्हणा देवाने, तर देवावर विश्वास असेल त्याने, जगन्नियत्याने जो कुणी आहे त्यांनी महिलांना दिलेली आहे. दुसरं, केवळ सहनशीलता नव्हे, पराकोटीचं चपडक हे मातृत्वाला दिलेलं देणगी आहे. आई तिला न आवडणाऱ्या गोष्टीही त्या गर्भार काळात खाते का, आपलं लेकरू चांगलं निपजलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आईला न आवडताही ती करते कारण माझ्या मुलावर
जे काही पुढे येणार आहे ते चांगलं आलं पाहिजे, हा आपला दृष्टिकोन असतो. समाजाची आजही महिलांकडून वाहक म्हणून, चांगला वाहक म्हणून संस्कृती संस्कार देण्याची इच्छा आहे. याचं एक उदाहरण सांगते. लग्न होऊन ज्या वेळेला तुमची मुलगी सासरी जाते, सासरी गेल्यावर तिचं काहीतरी चुकते आणि चुकल्यावरती लगेच सासू कौतुक करते. असं असं होतं का? हसतात का कशा मोकळ्या? आणि मला ऍक्च्युली हे हसणं अभिप्रेत होतं, कारण सगळ्या व्याख्यानांना गंभीर बसल्या होत्या त्या. खरं तर आनंद घेत घेत जगलं पाहिजे माणसाने. आणि मग त्या वेळेला सासूबाई म्हणतात, हेच शिकवलं का तुला तुझ्या बापाचा उद्धार होतो का? कोणाचा उद्धार होतो? कारण समाजाला आजही माहिती आहे, चांगले संस्कार केवळ महिला देऊ शकते. आपल्या मुलावर चांगलं रूप बिंब पसरवायचं काम ही महिलाच करते. आणि त्यामुळे अपेक्षा जी आहे आणि ती खऱ्या अर्थानं आहे की आपण आपली संस्कृती, आपले संस्कार आपल्या पुढच्या पिढीला दिले पाहिजे. पुढचा आहे विषय तो संवाद. मी संस्कृतीविषयी बोलले, मी संस्काराविषयी बोलले. सच्या सप्तपदी मधलं हे तिसरं आहे ते म्हणजे संवाद, जो आजकाल खूप कमी झालाय, नाही का? संवाद कमी झालाय. आणि संवाद कमी झाल्यामुळे काय कमी झालंय माहितीये? कौतुक करणं कमी झालंय. माझ्यापेक्षा बसवंत मॅडम खूप चांगलं बोलल्या. त्यांच्याबद्दल बोलण्याबद्दल मला कौतुक अभिमान वाटलं पाहिजे आणि आम्ही त्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. जोपर्यंत मोदी सरकार टॅक्स बसवत नाही तोपर्यंत. हो, टाळ्यांवर नाही हो टॅक्स. जे आवडेल ना, मनमुराद जगा, टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी विश्लेषण केलं. त्याच्या पुढे गेल्यानंतर आमच्या दुसऱ्या मॅडम यांनी जिजाऊंच्या संदर्भात त्या एवढ्या आवेशपूर्ण बोलत होत्या की मला वाटतं ज्या काळात जिजाऊ होत्या त्या काळात त्या जाऊन पोहोचल्या होत्या. का? तर ती तळमळ जी आहे ना ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हाताची पाची बोटं सारखी नाहीत हे आम्हाला माहिती आहे, पण या पाची बोटांचं वेगळं वेगळं काम आहे. बसवंत मॅडमला जे येईल ते कदाचित माझ्या अपर्णाताईला येणार नाही. अपर्णाताईला देईल ते आमच्या हंडे मॅडमला येणार नाही. त्यांना येईल ते आणखी तिसऱ्यांना येणार नाही. पण ज्याला जे येतो त्याचं कौतुक केलं पाहिजे की नाही? मग कौतुक करायचं आपण काय करू शकतो? ते तर करू शकतो ना. त्याच्यावर सध्या तरी टॅक्स नाहीये. जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत मनमुराद वाजवत चला. आपल्यापेक्षा चांगलं करणाऱ्याला 2 पावलं पुढे जाऊन अभिनंदन करायला शिका. जे आम्ही करत नाही आम्ही करतो. छान छान आहे ग तुझी. लग्नामध्ये भेटल्यानंतर मग ती लगेच म्हणते, बाईला साडी छान म्हटलं ना की साडीची अख्खी आख्यायिका तिची पाठ असते. अगं ही साडी ना मी बँगलोरवरून आणली होती, 800 रुपयाला घेतली. मग दुसरी म्हणते 800ला? आणि मग हो 800ला, छान छान. ती पुढे गेली की मग तिला तिसरी भेटते, मी खोटं बोलली ग. आमचं कौतुक असं असतं, मी खोटं बोलली ग. 800ला म्हणाली, सेम साडी सेम कोट सेम रंग मी खरेदी केलाय. तिने बँगलोरहून घेतली असेल, मी उटीवरून घेतली फक्त 600 रुपयाला. 200 रुपयांनी खोटी बोलली नाही. ही आमची कौतुकाची रीत असेल तर ती योग्य आहे का? मग असं कौतुक करायला हवं का? आम्हाला सगळं कळतं पण वळत मात्र काही नाही. या कौतुकाच्या श्रेणीमध्ये पुढे जाताना संवाद आजकालचा कमी झाला. आणि जो संवाद कमी व्हायचं कारण सगळ्यात महत्वाचं सासू सुनांमधला वाद. आय एम डॅम शुअर अबाउट दॅट की आजही सासू सुनांमधला संवाद जसा व्हायला हवा माणसाचा माणसाशी ऍज अ ह्युमन बीइंग तसा तो होताना दिसत नाही. ठीक आहे, ताई मला म्हणाल्या की खूप सुंदर निबंध आले, आदर्श सासू आदर्श सून आणि एवढं सुंदर सुंदर लिहिलंय. पण ते सुंदर यासाठी लिहिलंय. सो यू आर ग्रेट. खरं बोलल्यात सगळ्या. बक्षीस मिळालं पाहिजे. पण ते बक्षीस मिळवण्यापेक्षा एक माणूस म्हणून जगायला मी पात्र आहे, मी लायक आहे, या घराची सून म्हणून कर्तव्य माझी करायला मी सक्षम आहे, हे मिळवण्याचा प्रयत्न जर आपण केला तर मला असं वाटतं वेगळा जागतिक महिला दिन साजरा करायची गरज पडणार नाही. सासू हा शब्द ऐकला ना की सगळ्या सुनांना रागच येतो मेलांना. कधीतरी आपण पण ते होणार आहोत ना. आम्ही होऊ ना तेव्हा बाई आम्ही चांगलं वागू सुनांना, असं प्रत्येक सासू आणि प्रत्येक सुना म्हणत असतात. वागत मात्र
कुणी नाही. पण सासू शब्द आहे ना, या सासू शब्दाची गंमत तुम्हाला माहिती आहे का? त्याचा अर्थ काय आहे? बरोबर आहे, काय? सारख्या सूचना. वयाची 50शी ओलांडली तरी पण माझ्या सासूबाई जेव्हा मी किचन मध्ये असते आणि भाताला आंधण ठेवते पाणी, त्यावेळेला मला येऊन म्हणतात, ज्योती एवढंच पाणी टाक हो. हे माझं उदाहरण तुमच्यासाठी दिलं, हे प्रातिनिधिक होतं, पण प्रत्येक घरामध्ये हेच चालतं. बाळाला आंघोळ घातली का? घासलंच ना, चोळलंच ना, अगं काल रंग लागला होता, तो निघाला की नाही? हो ना. आता बाळाची काळजी आई म्हणून मी घेणार ना. पण त्यावेळेला आपल्याला राग येतो, कारण सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. सासूबाई बसा, तुम्हाला बसल्या जागी सगळं आणून देते, पण कृपया कोणत्याही प्रकारच्या सूचना करू नका. आणि ही जी तीड आहे ना एकमेकींच्या विषयीची, ममत्वाची भावना नाही, आपुलकीची भावना नाही, आत्मीयता नाही, हीच आमच्या पुढच्या पिढीमध्ये प्रतिबिंबित होत जाते. जेवढं तुम्ही तुमच्या घराच्या अटॅच राहाल, जेवढं समर्पित राहाल, जेवढं एकत्र राहाल, तेवढं तुमच्या घराकडे, केवळ तुमच्याकडे नव्हे, तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत समाजाची होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी आजपासून सासूला मैत्रीण माना आणि ज्या सासवा इथे बसल्या त्यांनी सुनेला आपली मुलगी माना. मला वाटतं या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकू. एक फार सुंदर उदाहरण माझ्या जिल्ह्यातलं आहे, पालघर जिल्ह्यामध्ये सासू सुनेचंच उदाहरण आहे. सुनबाई दोन्ही किडनॅप फेल झाल्या आणि दोन्ही किडनॅप फेल झाल्यानंतर आता कसा पुढचा सगळ्यात जो भाग आहे, जगणं आहे, ते जगणं कशा पद्धतीचं, सासूने निर्णय घेतला सगळं मॅच झाल्यानंतर की माझी एक किडनी मी माझ्या सुनेला देते. मला वाटतं ही उदात्तता आमच्या नात्यामध्ये येण्याची. किडना लगेच देऊ नका, पण कमीत कमी देण्याबद्दलचा प्रवाह, देण्याबद्दलचं मन जरी आमचं बनलं ना, तरी एका चांगल्या नात्याच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल आम्ही टाकतोय. आणि म्हणून मला असं वाटतं संवाद होणं फार महत्वाचं. घरामध्ये आज 5 माणसं असतात, ताई फार विचित्र आहे, 5 माणसं घरामध्ये एकमेकाशी 5 वाक्यही बोलत नाही. बरोबर ना? सगळे तुम्ही आम्ही सगळे, पोरांनाही काय देऊन उपयोग नाही यार. आमच्याही हातामध्ये दगड असतं. जर वेळ मोकळा मिळाला, एक तर सिरियल, आजकाल सिरियल जरा कमी झाल्या आहेत नाही का, त्यापेक्षा दगड घेऊन आम्ही बसतो. संवाद महत्वाचा आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे? माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला भाषा आहे. मग जर ती भाषा परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे, तर त्या भाषेचा उपयोग करून तुझ्याविषयी मला आत्मीयता वाटते. आई सासूला म्हणायचं, आई तुम्ही नेसलेली साडी आज तुम्हाला खूप सुरेख दिसते, हा रंग तुमच्यावर खुलून दिसतो. आणि सासूने कधीतरी म्हटलं पाहिजे, नट ग जरा, मी आहे ना, कोणता दागिना हवाय माझा, घाल तू, आता माझं वय झालंय. नाही दे भावना तुम्ही तुमच्या सुनांना द्याल ना? हा बस, एवढा विश्वासही मला पुरेसा आहे. मागच्यांनी नाही दिलं सोडून द्या, पुढच्यांनी येताना ते दिलं तरी पुरेसं आहे. पुढचं आहे संवेदनशीलता. सेच्या 12 खडीतला पुढचा शब्द आहे संवेदनशीलता. ह्या संवेदनशीलतेचा अभाव आज जगात सगळीकडे आम्हाला दिसतो. आम्हाला सगळीकडे ज्याला आम्ही म्हणतो ना की हळवं मन, आता मन तरी आहेत कुठं, हे तर दगडांनी स्वीकारलेलं, अशी आमची आजची सगळी परिस्थिती आहे. तुम्हाला आठवतं लहान जेव्हा होतो आपण कधी काळी, त्यावेळेला दप्तर नव्हती आमच्याकडे फक्त पुस्तकं असायची. शाळेत जाताना पायामध्ये चपलाही नव्हत्या आणि मग ते दप्तर म्हणजे हातामध्ये असं घ्यायचं आणि चालत चालत जायचं. कधीतरी ओढा लागायचा, कधीतरी नदी, जे काही असेल ना ते करत आम्ही शाळेत जायचो. पण ते करताना सखू बरोबर टकू असली ना, आणि टकू जर पडली ठेच लागून, तर पुस्तक बाजूला ठेवून सखू टकूला उचलायला जायची. आज शाळेतून ज्या वेळेला आमचा बबलू, आमचा पिंक्या घरी येतो ना, त्यावेळेला तो काय करतो, हसत हसत घरी येतो, मम्मा 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 आज गंमतच झाली, अगं माझा फ्रेंड आहे ना फ्रेंड, तो धापकन पडला, मुळे केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पडला आणि सगळी मुलं हसायला लागली आणि मी तर जोरातच हसलो. कुणाला? फ्रेंडला.
काहीही वाटत नाही. मला काय त्याचं ही आमची भूमिका आहे. एखादा अत्याचार निर्भयासारखा जर दिल्लीला झाला असेल तर आम्ही म्हणतो दिल्लीला झालेला प्रकार आहे हा आमच्या आजूबाजूला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला जाग येत नाही. पण ती निर्भया कदाचित तुमच्या घरातली, आमच्या घरातली, शेजारच्या घरातली असती तर ते दुःख किती मोठं असतं हे जाणून तरी आपण एकमेकाच्या विषयीच्या भावना लपवल्या न पाहिजे, त्या दाखवता आल्या पाहिजेत, आपल्याला समोर करता आल्या पाहिजेत. संवेदनशीलता हरते असं मला वाटतं. स्वास्थ्याचा मुद्दा योग मॅडम यासाठी त्यांचं नाव योग मॅडम नाहीये, बट शी इज एक्सपर्ट इन योगा. आणि मग त्यांनी सांगितलं अगदी छोट्या संदेशामध्ये की आम्ही आमच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो. हो, महात्मा गांधींचं एक फार सुंदर वाक्य आहे जे जगभर गाजलंय. ते वाक्य असं आहे, एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं. त्याच्या पुढे या ज्योती ठाकरेंनी दुसरं वाक्य लिहिलंय. ते वाक्य असं आहे, एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं. हे खरंच आहे, पण एक स्त्री आजारी पडली तर संपूर्ण कुटुंब. जर आपल्या कुटुंबाची आपल्याला काळजी घ्यायची असेल तर आपलं स्वास्थ्य चांगलं असणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे का, स्त्रिया एवढ्या कणखर आहेत, एवढ्या प्रकारचे मान अपमान अडचणी संकट पचवतात, झेलतात. म्हणून कदाचित डॉक्टर मॅडम सांगू शकतील की आज हार्ट अटॅक मध्ये महिलांचं प्रमाण कमी आहे पुरुषांच्या पेक्षा. पुरुषांना तो ताण सहन करता येत नाही, हे त्याचं कारण आहे. आणि म्हणून हार्ट अटॅकने दगावणारे जास्तीत जास्त पुरुष आहेत. महिला मात्र राखत आहेत, कणखर आहेत. आलेलं प्रत्येक संकट निभावून नेण्याची ताकद महिलांमध्ये आहे. आणि या पद्धतीनं आपल्या कुटुंबाला सांभाळण्याची गरज आपल्याला आहे. आपण सगळ्यांनी आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं समर्पण. समर्पण काय भावना आहे? देण्याची. आमची संस्कृती त्यागाची आहे, आमची संस्कृती समर्पणाची आहे. आमच्या संस्कृतीने लोकांना देण्यासाठी शिकवलंय. आणि तुम्हाला माहिती आहे 8 मार्च 2026 आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणारा हा जागतिक महिला दिन, याचं घोषवाक्य आहे गिव्ह टू गेन. काय आहे? गिव्ह टू गेन. गेन करायचंय आम्हाला, काहीतरी मिळवायचंय, पण मिळवण्यासाठी तुम्हाला आधी काहीतरी द्यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही काही देत नाही तोपर्यंत तुमच्याकडे काहीही चांगलं येणार नाही. या जगामध्ये वैज्ञानिक सांगतात, शास्त्रज्ञ सांगतात, ऋषीमुनी सांगतात, ज्याच गोष्टी आहेत त्याच गोष्टी फिरून फिरून येतात. तुम्ही लोकांना प्रेम वाटा, तुमच्याकडे प्रेम येईल. तुम्ही लोकांना मत्सर वाटा, तुमच्याकडे मत्सर येईल. एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन. आणि ती रिॲक्शन त्याच ऍक्शन मध्ये असते जसं तुम्ही वागता. आणि जर आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं चालणं, समाजाशी मध्ये वावरणं या गोष्टीला समाज जर फार बारकाईनं पाहत असेल तर मला असं वाटतं समाज घडवण्याची सर्वार्थानं जबाबदारी ही आजच्या शिक्षित महिलांमध्ये आहे. त्या नक्कीच त्यामध्ये समाज घडवू शकतात. आणि म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे, ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांवर खरं राहूया. एक छोटीशी कविता माझी आहे, ती कविता आपल्या सगळ्यांसाठी या दिनाच्या निमित्तानं सादर करते आणि मग मी आपली रजा घेते. कवितेचं नाव आहे आवडली तर टाळ्यांची दाद देऊया. जपून टाक पाऊल पोरी वाटेवरती काचा ग. जपून टाक पाऊल पोरी वाटेवरती काचा ग. कितीही गेलो पुढे तरी या समजून घे तू खाचा ग. सुधा मूर्ती इन्फोसिसच्या किती मोठे अधिकारी आहेत हे तुम्हाला सांगायला नको, पण आजही घरामध्ये स्वयंपाक त्या करतात. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या प्रतिभाताई पाटील संसारातली व्यवधानं स्त्री किती मोठी झाली तरी सुटत नाही, कारण समाजाची ती अपेक्षा आहे. म्हणून जपून टाक पाऊल पोरी वाटेवरती काचा ग. कितीही गेलो पुढे तरी या समजून घे तू खाचा ग. फोडू नको टाहो केवळ, फोडू नको टाहो केवळ. विरून जाईल वाचा ग, विरून जाईल वाचा ग.
कोमलांगी राहू नको ठेव राकट मजबूत टाचा ग, कोमलांगी राहू नको ठेव मजबूत राकट टाचा ग. तुला मिळावे सासर म्हणून, तुला मिळावे सासर म्हणून, माय झेली सासर जाचा ग, माय झेली सासर जाचा ग. नको लावून घेऊ मनास पोरी, हा तर जुनाच साचा ग, हा तर जुनाच साचा ग. भुलू नको चमचम त्याला, भुलू नको चमचम त्याला, तो तर पोकळ ढाचा ग. भुलू नको चमचम त्याला, तो तर पोकळ ढाचा ग. रूपाऐवजी शिक्षण घे, अभिमान असू दे त्याचा ग, रूपाऐवजी शिक्षण घे, अभिमान असू दे त्याचा ग. पदर असू दे जागेवरती, पदर असू दे जागेवरती, साडी असो किलाच्या ग, साडी असो किलाच्या ग. कसे वागावे अन बोलावे, विचार कर तू याचा ग, विचार कर तू याचा ग. शरीर नटवणे शुल्लक पोरी, शरीर नटवणे शुल्लक पोरी, घे आदर्श वीरांगणांचा ग, घे आदर्श वीरांगणांचा ग. आदिशक्ती तू आदि माया हो, तूच दिवा वंशाचा ग, हो तूच दिवा वंशाचा ग. घरादाराच्या तारेवरती, घरादाराच्या तारेवरती, ठेवतोल जना मनाचा ग, ठेवतोल जना मनाचा ग. फिरणे जीवन आहे नाही, माहिती आहे परत जन्माला येऊ, बरं आल्या तर परत बायाच येऊ, की आम्ही खेकडा होऊ, की 84 लक्ष योनीमध्ये फिरू, काहीच माहित नाहीये. फिरुनी जीवन आहे नाही, घे आनंद श्री जीवनाचा ग, घे आनंद श्री जीवनाचा ग, घे आनंद श्री जीवनाचा ग. सन्माननीय डॉक्टर सुरेश कापरे यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं. प्रबोधन करणं ही आज काळाची गरज आहे. महिला शिकल्या पण त्या सुसंस्कृत होणं गरजेचं आहे, आणि ज्या जे वेळेला असं व्यासपीठ मिळतं त्यावेळेला काही कटू पण लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे असं वाटतं. मी आपला इतर लोकांपेक्षा जास्त वेळ घेतला, पण त्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल आभार मानणार नाही, कारण आभारामध्ये भार असतात, धन्यवादही म्हणणार नाही, त्यामध्येही वाद असतात. पण या हृदयीचं त्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी मी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल डॉक्टर ज्योती ठाकरे आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण तुम्ही आलात, आपल्याला माहिती ज्योतिताई आकाशवाणीच्या निवेदिका होत्या आणि शिक्षणामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. आणि ज्योतिताईंनी एवढं समर्पणपणे आपल्याला सांगितलं तर एकदम जोरात काय होऊन जातं तुम्ही. अपर्णा ताईला सुद्धा मी फोन केला आणि त्या ताई लगेच आल्या, त्यामध्ये ताईच आभार मानतो. यापुढे आजच्या कार्यक्रमाला त्यांनी फार मदत केली, त्यांचा मी थोडासा इथे छोटासा सत्कार करतो. आमचे निवेदक प्रमोदजी जाधव सर, हे आमच्या कुटुंबाचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष सुद्धा आहेत. छान त्यांचे कलागुणचे पण आहे आणि फार त्याच्यानंतर इथे नृत्य सादर करणार आहेत आलिया हरेर, शॉल आणि पुष्पगुच्छ.
त्याच्यानंतर आमचे कटियार सर, हे पुढच्या सत्याग्रह यशवंतराव कोळसकर यांचा ज्येष्ठ नागरिक भाऊ यांनी पुढे यायचे, त्यांच्या कार्यक्रमाला माझ्या उपस्थित राहिले त्यांच्या सत्यानुसार आपल्या सगळ्या महिलांचं रजिस्ट्रेशन केले. त्यामध्ये विरोध विषयीचं खूप स्वागत आहे. कुणाला सर कुणाला आहे तो आपल्या सगळ्या कामासाठी मदत करतो, म्हणून मी कुणाचा सत्कार करावा त्याचा एक छोटस पुष्पगुच्छ आजच्या कार्यक्रमाचा धन्यवाद. याची मी सर्वांना ग्वाही देते. तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी खूप छान महिलांनी माहिती दिलेली आहे. यासाठी आयोजन लेखन करणाऱ्या महिलांनी वेळात वेळ काढून लेखन केलेले, त्यांनी आत्मीयतेने आणि तन्मयतेने हे सर्व विषयांची शब्दांची सागड घालून, तर याच्यामध्ये आदर्श सासू याविषयी 13 लेख आले होते. आदर्श सून 6, आदर्श बहीण 4, नणंद 3 आणि मुलगी 7 आणि वहिनी असे लेख आलेले आहेत.